माझ्याकडे बंगला आहे, कार आहे, बिझनेसमध्ये टॉपला आहे. आपण शरीराला गृहीत धरतो, शरीरावर अत्याचार करतो. बंडखोर मनाला चुप बसायला लावण्याची ताकद आपल्यात पाहिजे. उसकी साडी मेरी साडी से सफेद क्यों. तर मला तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारायचा होता. आमच्याकडे एक व्यक्ती आहे, 26 वर्ष वय आहे, त्याच्याकडे काय नाही आज. माझ्याकडे बंगला आहे, कार आहे, बिझनेसमध्ये टॉपला आहे. मी ह्या गृहस्थाचं 26 वर्ष वय, त्याच्याकडे आज काय नाही. तो म्हणतो मला माझ्याकडे बंगला आहे, कार आहे, सगळं आहे आणि माझ्याकडे 5 गोळ्या पण आहे रोजच्या घ्यायला. बीपी, डायबिटीस, रक्त पातळ व्हायची गोळी, एक टॉनिकची गोळी आणि झोपेची गोळी. सर आता हे असं लोक तर प्रत्येकाकडे काही ना काही चांगलंच असतं. घर तर प्रत्येकाकडे असतं, गाडी असते. काही जण फार फास्ट मिळवतात, पण त्याच्यासोबत त्यांना बोनस मिळतो एक गोळ्यांच्या रूपामध्ये, औषधी गोळ्यांच्या रूपामध्ये. मग आपण असं म्हणतो की एक ताणतणाव तुम्हा आम्हाला सर्वांना आहे, एक 5-10% लोकच का बरं असं ताणाला बळी पडतात. एक लक्षात घेऊया आपण की सर्वसाधारण आपली सगळ्यांचीच प्रवृत्ती अशी असते की आपण आपल्या शरीराला गृहीत धरतो. म्हणजे मला व्यायाम करायला पाहिजे हे मला माहीत आहे, पण व्यायाम करायची वेळ आली की आता नको, नंतर करू, आपण ते पुढे ढकलतो. किंवा मला माहिती आहे की माझं पोट भरलेलं आहे, पण जरा बटाटे वडा चांगला लागतोय म्हणून, आणि काय करणार ना, मित्राने आग्रहच केला मग. तर अशी वेगवेगळी कारणं, वेगवेगळ्या सबबींखाली आपण शरीराला गृहीत धरतो, शरीरावर अत्याचार करतो, भूक नसताना खातो, पोट भरल्यावर आपण थांबत नाही, भूक लागलेली असताना आपण खात नाही कामाच्या नावाखाली. असं बरंच काय काय आपण करत असतो आपल्या शरीराबरोबर. व्यायाम करायला पाहिजे माहिती आहे, करत नाही. शरीर आपण गृहीत धरतो, शरीरावर अत्याचार करतो आणि मनाचे मात्र आपण सतत चोचले पुरवत असतो, मनाचे भयंकर लाड करत असतो. की मन म्हणते आज इकडे खाऊया, आपण तिकडे जाऊन खातो. ते अनहेल्दी रोगट असेल तरी सुद्धा आपण खातो. वास्तविक पाहता मन आणि शरीर याच्यामध्ये शरीर हे आज्ञाधारक आहे. मी समजा ठरवलं मी इथून उठणार नाही, तर मी उठत नाही. मी म्हटलं की मी उठणार, की शरीर आपोआप ती आज्ञा पाळतं. मी व्यायामाला उठून जेव्हा जातो तेव्हा माझं शरीर माझ्या बरोबर येतं, शरीर मागे नाही राहत. त्याच्या उलट मन बंडखोर आहे. आज नको ना, आज रविवार आहे, आज कशाला व्यायाम. अहो शरीराला रविवार नसतो, हृदयाला 24 तास असतं ना. हृदय म्हणतं का आज रविवार आहे, आज जरा थोडा वेळ झोपून घ्यावं. मनोज चोपडांचं काय होईल, म्हणजे किती पेशंट्स बघावे लागतील असं जे शरीराने झोपायचं ठरवलं हृदयाने. तर एक लक्षात घ्या, ही प्रवृत्ती मुळात वाईट आहे. आपलं सगळं जगणं जे आहे ते मन आणि शरीर यांच्या युतीवर अवलंबून आहे. आणि याच्यासाठी बंडखोर मनाला चुप बसायला लावण्याची ताकद आपल्यात पाहिजे आणि आज्ञाधारक शरीरावर प्रेम करण्याची जाणीव आपल्यात पाहिजे. तर मग ही युती योग्य काम करते. एक लक्षात घ्या की हा संवाद जो आहे ना, शरीराशी होणारा, मनाशी होणारा आपला, याच्यासाठी आपण स्वतःवर आधी प्रेम केलं पाहिजे ना. ही सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे. मी काय, माझ्यात काय असं म्हणू नका. नाही, त्यांचं सगळं ठीक आहे, त्यांच्याकडे काही प्रॉब्लेमच नाही, असा कुठला माणूस असतो का प्रॉब्लेमच नाही असा. ज्यांच्याकडे प्रॉब्लेम नाही असं आपल्याला वाटतं ते आपले प्रॉब्लेम सोडवत असतात, हे लक्षात घ्या. आणि आपण प्रॉब्लेमचं भांडवल करून जगत असतो की मला किती प्रॉब्लेम्स आहेत, मला किती समस्या आहेत, मी काय करू. म्हणून काही लोकांनाच हा त्रास का होतो जयंत, तर जी मंडळी नकारात्मक पद्धतीने स्वतःकडे बघत असतात त्यांना हा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. किंवा काही जे स्पर्धात्मक असतात असे, तुझ्याकडे कार आहे, ती कार आहे, मला पण पाहिजे. उसकी साडी मेरी साडी से सफेद क्यों, हा बेसिक सिंड्रोम आहे, तुलना करणं. वास्तविक पाहता आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासामध्ये एका व्यक्तीसारखी दुसरी व्यक्ती झालेली नाही. इतकी माणसं होऊन गेली पृथ्वीवर, पण एकासारखा दुसरा झाला का नाही. 2 जुळी भावंड सुद्धा वेगळी असतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजेच काय की आपण या जगामध्ये एकमेव अद्वितीय आहोत. हे प्रत्येकाने जर म्हटलं स्वतःला, तर मग माझी बलस्थानं कुठली आहेत, माझ्या उणीवा काय आहेत, याचं आपल्याला एक भान येतं आणि त्यामधून आपण आत्मविकास करू शकतो.